नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 28 नोव्हेंबर सायंकाळचे 5:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तसेच या काय वादळाचा जो काही प्रभाव आहे त्यामुळे राज्यात कुठे पाऊस होऊ शकतो, कोणत्या तारखेपासून पावसाची शक्यता आहे, सविस्तर अपडेट घेणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात आधी जर आपण पाहिलं तर आजही राज्यात सकाळी खूप कडाक्याची थंडी पाहायला मिळाली. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूरचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मराठवाड्यातील बरेचसे भाग, विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. कोकण किनारपट्टीला थोडंसं तापमान उबदार असलं तरी किनारपट्टीपासून दूर गेला तर या ठिकाणीही बऱ्यापैकी चांगली थंडी पाहायला मिळते. सरासरीच्या तुलनेचा नकाशातही तुम्ही पाहू शकता की विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचे भाग आहेत. सरासरीच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट झालेली आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं जी काय सिस्टीम बनलेली आहे, डीप डिप्रेशन आहे, ते थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकलेलं आहे सध्या. पण पुन्हा एकदा हे उत्तर पश्चिम दिशेने सरकून तमिळनाडूला धडकून पुन्हा याचा राहिलेला अंश अरबी समुद्रात येण्याचा अंदाज आहे. ज्यावेळेस ही अशी प्रोसेस होत असेल तेव्हा राज्यात पूर्वेकडून किंवा दक्षिण पूर्वेकडून काही भागांमध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होईल आणि राज्यात अवकाळी पावसासाठी वातावरण अनुकूल राहील. त्यापुढे जर का ह्या सिस्टीमला अरबी समुद्रात गेल्यानंतर अजून एकदा बळकटी जर मिळाली तर राज्यातील पाऊस हा थोडासा अजून 2 ते 4 दिवस वाढेल आणि थोडीशी तीव्रतासुद्धा वाढू शकते. पण सध्या सिस्टीम दूर आहे, त्याचे अपडेट्स आपण पुढे पाहूयाच व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहू शकता की ही सिस्टीम उत्तर पूर्व दिशेला पुढे सरकते आणि त्यानंतर मग थोड्या वेळासाठी कदाचित हे चक्रीवादळ बनेल किंवा चक्रीवादळ बनणारसुद्धा नाही. थोडीशी आता ह्याची तीव्रता कमी झाली, म्हणजे जरी चक्रीवादळ बनलं तर थोड्या वेळासाठी राहील. उद्यापर्यंत पुन्हा एकदा याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि साधारणतः पुदुच्चेरीच्या आसपास जाऊन धडकेल डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये. आणि त्याचा राहिलेला अंशाचा पश्चिमेकडे निघून जाण्याची सध्या तरी शक्यता दिसते. आणि तुर्तास राज्यात जे काय आहे ते उत्तरेकडचे थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. परिणामी राज्यात कडाक्याची थंडी ही अनुभवायला मिळत आहे. आणि हवामान विभागाने सुद्धा राज्यात थंडीच्या लाटेचेच इशारे दिलेत. उद्याही नाशिक जिल्हा संपूर्ण, अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा आणि पुणे संपूर्ण जिल्हा या ठिकाणी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर जर अवकाळी पावसाबद्दल बोलायचं झालं तर हवामान विभागाने 1 तारखेला गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही वर्तवलेली आहे. तर आपलाही असाच अंदाज आहे की 1 तारीख म्हणजे 30 तारीख ते 1 तारखेपासून राज्यातील वातावरण हळूहळू बदलेल. 1 तारखेपासून राज्यातील थंडी नाहीशी होईल किंवा बऱ्यापैकी कमी होईल. पूर्ण थांबणार नाही, पण बऱ्यापैकी थंडी कमी होईल. तापमानात थोडीशी वाढ होईल. त्यानंतर गडचिरोलीकडे 1 तारखेला पाऊस आहेच. त्यासोबत लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगलीच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण वाढलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर 2 तारखेला जे काही पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली. म्हणजे 1 तारखेपासून गडचिरोली किंवा विदर्भाकडून हळूहळू पाऊस सक्रिय होतोय. त्यानंतर 2 तारखेला राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पाऊस किंवा गडगडाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 3 तारखेला सुद्धा राज्यात अवकाळी पाऊस राहील. साधारणतः हा जो पाऊस आहे सुरुवातीच्या कलांनुसार हा पाऊस अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालनापर्यंत उत्तरेकडे सरकू शकतोय. आणि जर का अरबी समुद्रात येऊन सिस्टीमला अजून बळकटी मिळाली तर राज्याच्या उर्वरित ठिकाणी सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे ज्या डिटेल अपडेट्स असतील ते त्या दिवसात आपण तुम्हाला कळवूच. बाकी उद्याच्या थंडीबद्दल बोलायचं झालं तर सोलापूरचे उत्तर भाग, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव 9-10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया या ठिकाणी 11 अंश सेल्सिअस, पश्चिमेकडील विदर्भाचे भाग असतील, मराठवाडा असेल, अगदी दक्षिण मध्य महाराष्ट्राच्याही भागांपर्यंत तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळणार आहे. कोकण किनारपट्टीचा भाग पाहायला तर साधारणतः 17 ते 19च्या आसपास किंवा काही ठिकाणी 16 ते 17च्या आसपास तापमान पाहायला मिळेल. आणि किनारपट्टीपासून दूर गेलास तर हेच तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा खाली घसरण्याची शक्यता आहे. बाकी
यासोबतच उद्याचा दिवसही थंड राहणारा जो भाग असेल तो मध्य महाराष्ट्राचा जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूरचे भाग आहेत, छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत। या ठिकाणी तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, म्हणजे दिवसासुद्धा या ठिकाणी उद्या गारवा टिकून राहील। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच। दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका।